म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठे इथे काही चान्स दिला नाही। मागच्या वेळेस आपल्या लोकसभेची सीट श्रीरामदादा यांच्या माध्यमातून आपण इथे लढलो, तरी 3.5 लाख मताधिक्य त्यांना पडलं। आपली राष्ट्रवादीची जी ताकद आहे ते इथे चांगल्या प्रकारे आहे, परंतु असं जर आमदार जर इकडचे असले म्हणजे दुसऱ्या आपल्या जरी आपल्या आघाडीचे असले तरी विशेष ते आपल्याकडे असं पाहिजे असं लक्ष देत नाही। मागच्या वेळेस पण असंच इलेक्शनच्या वेळेस झालं आणि आपल्या ज्या सगळ्या बूथ कमिट्या मी जिल्हाध्यक्षांकडे दिल्या आहेत, पूर्ण बूथ कमिट्या सगळ्या तयार करून त्यांच्याकडे दिल्या आहेत, कार्यकारिणी आहे, त्याच्यानंतर युवकांची आता कार्यकारिणी त्यांनी परत केलेली आहे आणि सगळे पूर्ण तालुका अध्यक्ष जे आहेत त्यांचे फंडाचे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। तर मी एक मागच्या मीटिंगमध्ये आम्ही प्रमोददादा ज्यावेळी नवीन जिल्हाधिकारी झाले होते त्यावेळी ते इथे आले, त्यावेळेस आढावा मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये असं सर्वानुमते विषय ठरला होता किंवा आपल्याला इकडची जागा जी आहे ती आमदारकीसाठी मिळावी अशी सर्वांची इच्छा होती आणि सर्वांनी हे केले आणि तो ठराव पारित करून घेतला मागच्या मीटिंग मध्ये। तर अजून श्रीरामदादाची जर पूर्ण इच्छा असेल तर आम्ही सगळे श्रीरामदादासाठी इच्छुक आहोतच किंवा अरुणदादा असतील अरुणदादासाठी इच्छुक आहोतच, तरी तुम्ही त्या गोष्टीचा थोडासा हा अरुणदादा असतील त्यांनी तरी तुम्ही सर्वांनी त्याच्यावरती विचार करावा व इथे काँग्रेसपेक्षा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद जास्त आहे, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही। आणि सांगायचं जर म्हटलं तर आमचा रावेर तालुका जो आहे तो 2 तालुक्यांमध्ये विखुरला गेलेला आहे। म्हणजे जरी रावेर यावल मतदारसंघ जरी असला तरी तिकडचे जे आमच्या तालुक्याचे जे 40 गाव येतात ते 40 गाव मुक्ताईनगर मध्ये आहे आणि मुक्ताईनगरचा पगडा जरा वेगळा आहे साहेब, मुक्ताईनगरचा पगडा जरा वेगळा आहे। कारण आपण प्रत्येक वेळेस जर इथे कुठली मीटिंग वगैरे इथे घ्यायचं म्हटलं, बोलायचं म्हटलं, चालायचं म्हटलं, काहीतरी करायचं म्हटलं तरी आमचा हा जो रावेर तालुका आहे तो 2 तालुक्यामध्ये विखुरला गेलेला आहे। 40 गाव जे आहेत आमचे इथे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आहे आणि बाकीचे 63 गाव जे आहेत इथे येतात आणि बाकी तिकडे यामध्ये गेले। तर सगळ्यात तात्पर्य म्हणजे असं की मुक्ताईनगरचा पगडा जरा वेगळा आहे, कारण आम्हाला बाकीचं खोटं नाटक काही करता येत नाही आणि कार्यकर्त्याचे आमचा संवाद साधतो तिथं चांगल्या प्रकारे साधतो आणि आम्ही कोणाच्याच बापाला घाबरत नाही। जर तालुका अध्यक्ष आम्हाला जर केलं तर प्रोटोकॉलनुसार प्रत्येक गोष्टी जर करायची म्हटली तालुका अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली जरी नाही झाली तरी तालुका अध्यक्षाला मान सन्मान तुम्ही बोलायला पाहिजे आणि जर तालुका अध्यक्षाला नाही बोललं तर तुम्ही केव्हाही पदमुक्त करा, तेव्हा मी त्या गोष्टीला दबलेला नाही, तेव्हाही आपल्याला ते स्वीकारू। परंतु जर फक्त काळ्या करायच्या आणि पुढे चालायचं आणि आम्हाला डिमांड देत नाही, सन्मान देत नाही अशा जर गोष्टी असतील तर मी कोणा व्यक्तीचा नाही, मी फक्त शरदचंद्र पवार पक्षाच्या आहे आणि पवार बाकी जरी कोणी किती सांगायचा प्रयत्न केला तरी पक्ष हा कोणाच्या बापाचा नाही। फक्त आपण कुठे आहे, कोण काय करतोय याची त्याने काळजी घ्यावी। कोण कोणाचा लोगो काढते, कोण कोणाचं नाव पुढे करते, कोण पुढे जाते, कोण काय करते आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं नाही, कारण आम्ही ते थोडक्यात काय भाषेमध्ये म्हणतात चुगलखोर नाही। जे तुम्हाला दिसते ते सगळं समोर असते। आम्ही कोणाच्याच मागे इकडे तिकडे काही अशा काड्या वगैरे करत नाही आणि प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो। आमचा जो तालुका आहे तो पूर्ण सदन आहे, सदन तालुका असल्यामुळे यावेळेस आपण मीटिंगला कोणाला जर बोलवलं, सगळ्यांना बोलवलं तर ते म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहेतच। जरी मीटिंग आले म्हटलं बाबांना जर पक्ष निरीक्षक आले किंवा जिल्हाध्यक्ष आले आणि वरचे कोणी आले तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे जरी गर्दी इथली तर त्यांना असं वाटतं की नाही पण सगळ्यांची संख्या चांगली आहे। परंतु कार्यकर्ता साहेब मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ता कुठेच गेलेला नाही, कार्यकर्ता हा त्याच्या जागेवरती ठाम आहे, पण नेते मंडळीमध्येच काय आहे याच्यामध्ये संभ्रमात आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे तुम्ही सांगतो। कारण की नेते मंडळी हे इकडे तिकडे करता म्हणून लोक हे सगळे संभ्रमात आहेत। उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर नाथाभाऊंनी सांगितलं की एवढा मोठा माणूस नाही, पण नाथाभाऊंनी सांगितलं की आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस श्रीरामदादा उभे होते तर लोकसभेच्या त्या टायमाला ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची सून निवडून आणायची म्हणून तिथे, आणि आता जर मुलगीला निवडून आणायची आहे म्हणून मी आता राष्ट्रवादी पक्षामध्ये जाईल आणि शरद पवारांच्या नावाने ते सांगतात की मी जो आहे तो शरद पवार साहेबांना राजीनामा दिला होता पण पवार साहेबांनी राजीनामा घेतला नाही। याच्यामुळे काय होते साहेब की बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आहेत की आपण काय करायला पाहिजे काय नाही, आणि आमच्या सारख्यांना पण लोक प्रश्न विचारतात। आता थोडक्यात कुठेतरी बंद झालाय, नाही तर आधी कुठे गावाला किती गेलो कुठे जर गेलो तर लोक विचारतात मी कोणत्या पक्षाचे, अजितदादाचे काय शरद पवार साहेबांचे, म्हणजे ते थोडक्यात जरा बंद झालेला आहे। परंतु ह्या ज्या गोष्टी जर अशा असतील आणि तरी सुद्धा चांगली व्यक्ती जर काम करत असेल तर त्याच्या मागे जर कोणी काही करत असेल तर मला असं वाटते की ह्या अशा प्रकारे जर चालत राहिला तर पक्ष संघटन हे टिकून राहणार नाही। जो आहे तो आपला
असं जर आपण समजलं आणि व्यक्तिशः कुणीच कोणावरचे व्यक्तीवरती अवलंबून न राहता फक्त आपल्याला शरदचंद्रजी पवार साहेबांचा ह्या वयामध्ये जो योद्धा आता म्हणजे 83 वर्षामध्ये लढतो आहे त्या योद्ध्याला आपण जर व्यवस्थित साथ दिली तर ह्या महाराष्ट्रामध्ये बदल व्हायला काही एक फरक नाही. परंतु आपल्याच पक्षाचे आणि आपल्याच लोक जर गद्दारी करतील तर त्या गोष्टीमध्ये कुठेतरी दखल घेण्याची गरज आहे असं मला वाटते. मी जे बोललो ते कोणाला जर वाईट वाटत असेल त्याच्यात मी अजिबात घाबरणारा माणूस नाही, कारण आपलं दुटोपी धोरण नाही. परंतु ह्या गोष्टी ज्या चालू आहेत ह्या अध्यक्ष साहेब कुठेतरी थांबाव्या असं आम्हाला वाटते आणि एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो.